श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्या समोर आला नाही, तर तो स्वामी शक्तीने तुमच्यापर्यंत या मंत्राच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवला आहे. तुमच्या जन्मजन्मांतराचे पुण्य परिपक्व झाले आहे आणि आज जो कोणी हा स्वामींचा मंत्र पूर्ण श्रद्धा आणि खऱ्या मनाने ऐकेल त्याला करोडपती बनण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. कारण या मंत्राच्या दैवी लहरी सर्व दिशांनी चुंबकासारखे धन आकर्षित करेल. कारण आज तुमच्या आयुष्यातील संकटाचा काळ संपून सुखाची हिरवळ दिसणार आहे. आज तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी, निराशा, चिंता सर्व कायमचे निघून जाणार आहे. मंडळी, स्वामींचा हा मंत्र केवळ शब्दांची गुंफण किंवा माळ नसून अतिशय तेजस्वी, सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा आहे, जी की आज तुमच्यावर आणि तुमच्या घरावर बरसणार आहे. हे एक असे कवच आहे की आपल्याला सर्व संकटांपासून ते वाचवते, जे की तुमच्यावरील वाईट शक्ती दूर करते. या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या घरातील सर्व रखडलेली कामे मार्गी लागतील, व्यवसायात वृद्धी होईल आणि आर्थिक प्रगती होईल आणि तुमच्या घरातील तिजोरीत प्रचंड पैशाचे आगमन होईल. तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर जेव्हा हा मंत्र लावला जाईल तेव्हा स्वामींचा हा मंत्र तुमचे व तुमच्या घराचे रक्षा कवच बनेल, जे की तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींना घराबाहेर काढून तुमचे रक्षण करेल. ज्यांनी या मंत्राच्या शक्तीकडे दुर्लक्ष केले ते आजही संकटातच आहेत, पण ज्यांनी हा मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकला त्यांच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीही शक्य झाल्या आहेत. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील सर्व धनाचे दरवाजे उघडेल आणि तुमच्या आयुष्यातील नैराश्य, अंधकार दूर करून यशाचा प्रकाश निर्माण करेल. मंडळी, या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात असे अकल्पनीय बदल दिसून येतील. मंडळी, तुमच्याही आयुष्यात स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कारांची प्रचिती घ्यायची असेल तर आज हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. जे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतात आणि त्यांना पूर्ण शरण जातात, त्यांच्या पायावर जेव्हा एखादा भक्त लीन होतो, पूर्णपणे अहंकार नष्ट करून तो स्वामींच्या पायावरती आपले नतमस्तक होतो, तेव्हा स्वामी त्याला आपल्या मायेने जवळ घेतात, मार्गदर्शन करतात, योग्य मार्गावर आणतात, त्याची बिघडलेली कामे बनवतात आणि त्याला एक योग्य आणि आनंदी जीवन जगण्यास जे आहे ते मदत करतात. आणि त्यामुळे स्वामी शक्ती ही फार अफाट आहे. आपण त्याला ओळखायला चुकतो, कारण स्वामी आपल्याला पावलोपावली मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात, परंतु आपला पामर जीव त्याला ओळखू शकत नाही आणि म्हणूनच आपण त्यांच्या संकेतापासून वंचित राहतो. त्यांचे संकेत आपल्याला कळून येत नाहीत आणि मग आपण त्यांच्या आशीर्वादापासून दूर राहतो, चुकीची कामं करतो आणि मग आपल्याला ते पूजेचे पूर्ण फळ त्या मंत्राचे मिळत नाही. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला एक आध्यात्मिक प्रवासाला नेण्यासाठी, एका सुखाच्या, शांतीच्या आणि आनंदाच्या प्रवासाला नेण्यासाठी हा मंत्र स्वामींनी पाठवला आहे. त्यांचा अपमान करू नका. मंत्र संपूर्ण ऐका. तुम्हाला अशी काही अनुभूती येईल. शांत, निवांत एका आध्यात्मिक प्रवासावर तुम्ही जाल, जिथे ह्या व्यावहारिक जगाची कुठलीच गोष्ट तिथे नसणार आहे. तिथे फक्त आणि फक्त प्रेम, माया, दया आणि शांती हेच असणार आहे. आणि म्हणूनच मंडळी, या आध्यात्मिक प्रवासात तुम्हाला वेगाने पुढे जायचे असेल तर हा मंत्र नक्कीच तुम्ही ऐका. तुमचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा.
फायदा नक्कीच होईल। ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। 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 ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः।
ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः।
ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः। ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः।